पारसमल कोठारी, बोला. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी नमन. मी बँकमध्ये सर्व्हिस करतो. बँकेने आता 2 कॉन्टेस्ट काढले आहेत. त्यामध्ये मी प्रथम आहे. मॅनेजरने एमडी डायरेक्टरने मला प्रशंसापत्र आणि बक्षीस पण दिलं आणि सिंगापूरला फिरण्यासाठी विथ फॅमिली ती ऑफर पण दिली आहे. पण अर्धा स्टाफ माझ्या विरुद्ध आहे. म्हणजे आता काय मी प्रथम का आहे म्हणून ते स्टाफ मेंबर्स अर्धे जळतात. आता काय की तुम्ही बघा, प्रत्येक कामात ते माझा विरोध करतात. ते विरोध जसं की कस्टमर सर्व्हिसमध्ये माझे 50 फोन येतात की बाबा माझा बॅलन्स काय आहे, किती आहे, काय स्थिती आहे. ते सांगतात की सगळ्यांना नंबर का देतोस. तो माझ्या सीटवर असतो, त्यांना मी चांगल्या प्रकारे समजावतो, तेव्हा ते म्हणतात की एवढा टाइम का वेस्ट करतो. नाही, म्हणजे आता काय आहे की व्यवहाराच्या गोष्टी आहेत. मूळ काय आहे की ज्ञानाने बघितलं तर तो आपला काही अहंकार, त्याला दुःख पोहोचलाय, जो कोणी स्टाफ मेंबर आहे. नाही, अहंकार नाही आहे साहेब. माझं नाव वरती आहे म्हणून मला काही घमंड नाहीये. नाही, घमंड नाहीये, पण काही या लाईफमधलं नाही तर पूर्वाभावातल्या लाईफचं असेल. पण हा हिशोब काय आहे की आपला हे काय आहे की हा सगळा मनुष्याचा स्वभाव कसा आहे, त्यावरती मी वर गेलो तर दुसऱ्याला जेलसी होईल की याला खाली पाडा. तर आता आपण काय करायचं, मी वर गेलोय, तुला काय हरकत आहे, मी माझ्या मेहनतीने गेलोय, तो एक प्रकारचा अहंकार आहे. नाही, ते नाही करत आणि मला पण नाही करू देत ना. तर ह्याचंच नाव संसार आहे. आता आपण समजायचं की माझ्या वरचढ होण्याने सगळ्यांना दुःख होत आहे, तर मी अहंकाराच्या घोड्यावरून उतरीन आता. म्हणूनच ना मी काम बंद करून टाकलं. ते म्हणजे वरवरचं ते नाही, काम बंद करून काही सोल्युशन नाही मिळणार. सोल्युशन तर प्रतिक्रमण करा. आणि माझ्या जन्मातले तर नाही, पूर्वजन्मातल्या आयुष्यातले काहीतरी माझ्याकडून तुम्हाला दुःख पोहोचलं असेल तर मी मनापासून क्षमा मागतो. माझी प्रगती झाली त्यासाठी आपल्याला जेलसी वाटतंय, दुःख वाटतंय, त्यासाठी मीच माफी मागतो. मनापासून माफी मागत राहा, प्रतिक्रमण करत राहा. हळूहळू तुम्ही वैरातून सुटाल. आणि जसे संध्याकाळी 5 वाजता निघून जातात, मला 6-6:30 वाजतात. मी पूर्ण काम हाच विचार करतो की मला बँकने जी सॅलरी दिली आहे त्यामध्ये काम मी पूर्ण करावं. हो, बघा तेच तर त्यांना हर्ट होत आहे. आपल्या काय करावं आम्ही चुकीचं करतोय, तुम्ही चुकीचे वागा. ते म्हणतात आपण चांगले वागतोय त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावतोय. बघा आम्हाला वेगळं काढून साहेबांना मस्का पॉलिश करतोय. नाही, तसं नाही, मस्का पॉलिश नाही करत साहेब. मी माझ्या सीटवर काम करतो, मी मस्का पॉलिश नाही करत मी कधी. पण त्यांना असं वाटतं की मी नेहमी थांबतो, सवय झाली आहे त्यांना. हे बघतात ना, म्हणूनच त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहावं लागेल. आणि थोडं समजावा की बाबा थोडं जरा काम जास्त आलं तर मला लेट होईल आज. पण त्यांच्यासोबत बोलचाल करा, व्यवहार करा. आणि त्यांना काय वाटतं की आपण आपली हुशारी सांगताय आणि चांगलं काम सांगताय, पण आमच्या सगळ्यांची बदनामी करताय. म्हणूनच आम्हाला चांगलं बक्षीस नाही मिळत, तुम्हाला मिळतं. नाही, एवढेच सगळे कस्टमर माझ्याकडे म्हणजे संतुष्ट आहेत. माझ्या सीटवर उपाय करा की जेव्हा ते 5 वाजता निघून जातील, तुम्हाला 6:30 पर्यंत बसायचं आहे, तेव्हा तुम्ही प्रतिक्रमण करा. तिथे बसून घरी जाल तेव्हा प्रतिक्रमण करा की मी जास्त बसल्याने त्यांना दुःख झालं असेल तर माफी मागतो. मी मनापासून सिन्सिअरिटीने काम करतोय आणि माझी जबाबदारी आहे की मी पगार घेतो तेवढं काम केलं पाहिजे. त्यांना नाही करायचं. त्यांना जर लवकर जायचं आहे तर माझ्यामुळे त्यांना दुःख व्हायला नको. नाही, बाकी साहेबांचं काम पेंडिंग असलं तरी ते सोडून जातात, पण मी थांबतो. ते तुमच्यावर टाकून जातील. डबल करा तुम्ही. मी तर थांबतोच तिकडे. चमचा आहे ना, जास्त काम कर, काम सांगणार. म्हणजे त्यांचे भाव बिघडवायचे. याला तेजोद्वेष म्हटलं जातं, प्रतिस्पर्धा. तेजोद्वेष म्हणजे आपला चांगलेपणा त्यांना जेलसी मिळते. आणि मग ह्याच्यानंतर आपण लघुत्तम भावात राहायचंय. जरी मी कितीही चांगलं केलं, पण मी एवढ्या इगोइझमने नाही करायचं की मी करणारच. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला वाईट दिसलं तर मी काय करू? तोही भाव नाही. माझ्या चांगल्या करण्याने तुम्ही दुःखी होऊ नका, कारण माझ्या ह्या कर्माच्या उदयामुळे मी असं करतोय. पण तुम्हाला दुःख पोहोचतंय, मी मनापासून क्षमा मागतो. मी पण माफी मागतो. हे भगवंता माझ्या निमित्ताने कोणाचे भाव बिघडू नयेत, कोणाला दुःख होऊ नये, कोणाचा विरोध नसावा, अशी मनापासून प्रार्थना करा. हेड ऑफिसमधून बघा तुम्ही जो विषय बोलतोय आणि या गोष्टींमध्ये आपण जे काही करतोय त्याच्यामागे किती आग्रह आहे की मी 6:30 पर्यंत बसतो, त्यात काय चुकीचं आहे? मी चांगलं करतो, त्यात काय चुकीचं आहे? हा आग्रहच त्यांचा अहंकार जागृत करतो आणि तोही तुमच्या द्वेषाचं कारण बनतो. समजतंय आता तुम्हाला? हा साहेब, हे तुम्ही चांगलं करायच्या आग्रहालाही त्या इगोइझमसाठी लोक द्वेष करतात. चांगलं काम करा, त्याबद्दल द्वेष नाही. चांगल्या कामाचा आग्रह इगोइझम आहे की मी चांगलं करतोय, करायलाच हवं. हे लोक नाही करत, वाईट करतात, हे चुकीचं करतात. त्यांनी करायचं काम शेटचं नुकसान करतात, बँकेचं नुकसान करतात. तर डीप डाऊन आपल्याला त्यांच्या प्रती द्वेष आहे आणि मी चांगलं करतो त्याचा आग्रह आहे. आणि तेच कारण आहे
आपला इगोइझम म्हटला जातोय आणि त्याच इगोइझमने लोक अपसेट असतात, तुमच्याबाबत द्वेषभाव करतात, विरोध करतात तुम्हाला. होय, तेच ते सारखं मनात येतं साहेब, की ते लवकर का पळतात? हां, लवकर का पळतात? तिथेच सोडून द्या. मनातच या बुद्धी आपण वापरायची नाही. नाही त्यांचं व्यवस्थित आहे, माझं कर्माच्या उद्यामुळे हे करावं लागतंय. पण मी इगोइझम नाही करणार. मी करेन, तुम्हाला नसेल करायचं तर जा. मी तर करेनच, लेट थांबेन. मी चांगलाच दाखवेन. हा इगोइझम बघा 2 पार्ट्स आहेत. एक कार्य होत असतं आणि कार्यामागे इगोइझम आहे. जसं मी जेवण जेवलो, फर्स्ट क्लास टेबल खुर्चीवर खातो आणि मी मानतो, हं, हे लोक बघा लाईनमध्ये उभे आहेत आणि मी किती चांगलं जेवतोय. माझं किती भाग्य आहे. मी किती उंचीवर बसून आरामात खातोय. सगळे लोक बघा. काही असं नाही मिळत लाईनमध्ये उभं राहणं. मी अशी भावना ठेवली तर माझा इगोइझम आहे. मी अशा वेळी असे भाव ठेवले पाहिजेत, की सगळ्यांना चांगलं मिळावं, सर्वांना चांगलं मिळावं, सगळ्यांना चांगलं मिळावं, कुणाला दुःख होऊ नये. हेही मला संयोगवशात मिळालंय. मी तर एवढा साधा राहू इच्छितोय, की मी यांच्यासोबत लाईनमध्ये उभं राहून आरामात जेवून घेऊ शकतो. मी त्यांच्यासारखाच व्हावा, असे लघुत्तम भाव मनात हवेत. तेव्हा माझा इगोइझमचा असा प्रतिघोष येईल, की त्यांना वाटेल, नाही त्याला चांगलं मिळू देत आणि आम्हाला तर चांगलं त्यांच्यासोबत प्रेमच वाटतंय. कारण इगोइझममुळे प्रेम मग संपून जातं. बाकी खाण्याने किंवा तुम्ही चांगलं काम करण्याने काही हरकत नाही कोणाला. डीप डाऊन द्वेष आहे. वाईट काम करतायत, चांगले सिन्सिअर नाही वागत. मी किती सिन्सिअर आहे. मी सिन्सिअर आहे तो प्रकृतीचा उदय आहे आणि आतून तुम्ही अहंकार करताय, की मी किती सिन्सिअर आहे आणि मला मिळाला, बोनस मिळाला, सिंगापूरचं तिकीट मिळालं. तुम्ही चांगलं करता तेव्हा मिळेलच तुम्हाला. तोही इगोइझमचाच पार्ट आहे आणि त्याच पार्टसाठी त्या लोकांना दुःख होतंय. म्हणजे एक एक्झाम्पल मी देतो. समजा की मी समजा ऑर्डिनरी टॅक्सीमधून येतं आणि मी चांगल्या कारमध्ये बसलोय, Mercedesमध्ये आणि मी बसून नंतर मी विचार करतो, आपल्याला किती चांगली कार मिळाली आहे. मी किती पैसेवाला आहे. मी किती मोठा माणूस आहे बघा. मला चांगलंच मिळणार आणि हे लोक त्यांना भाड्याची गाडी आहे, त्यातून येतात. आता माझा इगोइझम मला तिथे तुम्हाला हर्ट होईल आणि नंतर तुम्ही मला बघाल तरी वाटेल, की हा माणूस किती किती पैसे वाया घालवतोय. असे भाव बिघडत राहतील. तर हा इगोइझमचा असंही माझ्या सुपिरियॉरिटीचा अहंकार करेन, तर तुम्हाला तिकडे ऑटोमॅटिकली हर्ट होईल. आणि मी ही भावना ठेवेन, की सर्वांनाच चांगलं मिळो. हे मलाही पुण्याच्या उदयाने मिळालं, सगळ्यांची भावना आहे म्हणून मला मिळालं. मला ह्याचा काही लाभ उठवायचा नाही, या फाईलचा निकाल करतोय. हा विहारी विहार करतोय, मी तर शुद्धात्मा आहे. तर इगोइझमचा असा कोणताही इफेक्ट दुसऱ्याला येणार नाही. ज्ञानाचा इफेक्ट येईल, नाही का? हे तर चांगलं आहे, त्यांना चांगलंच मिळो, चांगले सगळ्यांचे भाव असे पॉझिटिव्ह होतील. समजतंय आता तुम्हाला? हो साहेब. याच कारणामुळे मी सिंगापूरला पण बँकेच्या वतीने सिंगापूरला नाही गेलो साहेब. ते मला त्यांना बरोबर वाईट आहे. वाटेल. पण नाही गेलात त्याचाही इगोइझम करू नका. हे सूक्ष्मात आहे. हा स्थूल व्यवहार आणि बुद्धी, अहंकार सूक्ष्मात आहे. आणि तो जो काही व्यवहार होतो त्याच्यामागे इगोइझम असतो. मी नाही केलं, मी केलं, मी सिन्सिअर राहतो, मी चांगलं काम करतो, सगळ्यांना माझा खूप द्वेष वाटतो. ते सगळे भाव इगोइझमचे बुद्धी पकडते. आता आपण वेगळे ठेवा, की आपण पारसमलला वेगळं ठेवा, आपण शुद्धात्म्यात राहा आणि पारसमलला सांगा, "पारसमल, ही फाईल आहे, काम करतोस, लेट बसतोस, ते सुद्धा तुमच्या प्रकृतीच्या अधीन आहे. हा इगोइझम करू नकोस." अच्छा, झालं ते ते 5 म्हणजे आज्ञांमध्ये राहून करा. झालं ते व्यवस्थित. फाईलचा समभावाने निकाल करा. हे पारसमल करतोय, मी शुद्धात्मा आहे आणि ह्यांना हा द्वेष होतोय, तर त्यासाठी पारसमलला सांगायचं, की तुम्ही प्रतिक्रमण करा. माझ्या व्यवहाराने कुणाला दोष दिसू नये, कुणाला दुःख होऊ नये, कुणाला द्वेष वाटू नये. मी सुपिरियॉरिटीतल्या लघुत्तम भावात राहावं, सुपिरियॉरिटीचा अहंकार करू नये, लघुत्तम भावात राहावं. समजतंय का आता तुम्हाला? हां साहेब. हां, नंबर 2 फाईल नंबर 1 आणि 2 ला थोडासा राग येतो साहेब. फाईल नंबर 1 म्हणजे पारसमलच्या वर आणि फाईल 2 ला राग येतो, की पारसमलजींना नाही, नाही. दुसऱ्यांचा? दुसऱ्यांना येतो. एकमेकांना येतो का? हां साहेब. ती तर घरचीच आहे. कोणाची चूक आहे? दोघांची चुकी आहे साहेब. तर मग तुमची चूक सुधारा, त्यांची त्यांना सुधारू द्या. तुम्ही तुमची सुधारा, माझ्या निमित्ताने त्यांना दुःख व्हायला नाही पाहिजे. आणि कुठे चूक होतेय, का अपसेट होतोय समोरचा बघा, चेक करा. प्रतिक्रमण करा त्याचं. आणि नाही दोष दिसले तर तिथे तोवर फक्त एवढंच प्रतिक्रमण करू शकता. माझ्या निमित्ताने त्यांना क्रोध झाला, मी माफी मागतोय. स्वतः आपण जेव्हा क्रोधाने त्यांना दुःख द्याल, तेव्हा एक प्रकारचं प्रतिक्रमण करायचंय. आणि त्यांना आपल्या व्यवहारामुळे दुःख होत आहे, त्याचा क्रोध आपल्यावरती आहे, तर दुसऱ्या प्रकारचं प्रतिक्रमणही करायचंय. माझ्या निमित्ताने त्यांना दुःख होत आहे, मी मनापासून पश्चात्ताप करतोय. मला माझ्या निमित्ताने कोणाला दुःख होऊ नये, क्रोध होऊ नये कधी, अशी भावना ठेवायची. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मणिभद्र जैन.
हा दीपकबाई, मी काल ज्ञानविधी घेतलाय. हं. आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारचे प्रश्न नाही उठत. ओ, सगळं समाधान झालं तर. हा चला, चांगली गोष्ट आहे. शुद्धात्मा म्हणून काही विकल्प येत नाही आणि ज्ञान घेतल्यानंतर सगळ्या प्रश्नांचं समाधान आपोआप झालं आहे. ते काय, खूप छान झालं. चला, परंतु एक उत्सुकता आहे, ती म्हणजे आपल्याला जरूर विचारू इच्छितो जरूर विचारा. की तुमची दिनचर्या काय हां. आणि पूर्ण दिवस तुम्ही कोणत्या भावात राहता. कारण इथे येणाऱ्या सर्व महात्मांना आणि विदेशातल्या आपल्या लाखो भक्तांना आणि सगळ्यांचे तुम्ही रोल मॉडेल आहात आणि यातून आपल्याला सगळ्या महात्म्यांना प्रेरणा मिळेल. माझी दिनचर्या माझी विचारताय की दीपकची विचारताय? दोन्ही रिलेटिव्ह आणि रिअल. आपण कोणत्या भावात राहता आणि काय करता. तो विचारायचा अधिकार आहे. माझ्यात तर तो दीपक काय करतोय त्याला बघण्याचा, जाणण्याचा आणि समभावाने निकाल करायचा. माझं काम पूर्ण झालंय. दीपक तर उठेल जेव्हा वेळ होते तेव्हा. 6:30, 5:30, 6, 6:30 तेव्हा उठेल. नंतर थोडं भगवंताचं नाव घेईल. नंतर योगासन, प्राणायाम सगळं करतो. 9, 9:30 वाजता थोडासा नाश्ता पाणी, फ्रुट्स खातो, दुसरं काही नाही. नंतर 11:30 ते 12:30 काही पर्सनल कुणाला बोलावलं असेल सत्संगासाठी, ज्यांना भेटायचं आहे, लेटर, चिठ्ठी पाठवली आहे, सगळ्यांना वन बाय वन बोलावतो आणि ज्यांना काही दर्शन घ्यायचं आहे, काही विधी करायचे आहेत, आशीर्वाद द्यायचा आहे, दादाजींचा आशीर्वाद त्यांना देतो मग. आणि नंतर जेवण घ्यायचं आहे 1 वाजता. नंतर 2 वाजता थोडा आराम करायचा. 3:30 वाजता निर्माणचा सत्संग येतो, तो पाहायचा. आणि नंतर पुन्हा 1 तास आमचा सामायिक प्रतिक्रमण विधी वा काही वाचन. ते तर फ्री टाईममध्ये तेच होतं. दादाजींची वाणी ऐकतो, निर्माणची ऑडिओ कॅसेट म्हणजे VCD आहे, ती पण ऑडिओमध्ये आहे, ती ऐकतो. किंवा ह्या आप्तवाणीचे काही काम असेल, दादावाणीचं काही काम असेल तर ते करतो. आणि नाहीतर मग माझा होमवर्क चालू असतो. बाहेरचा संयोग नाही मिळाला तरी आतल्या पुरुषार्थाचं काम चालू राहतं. इथून पूर्ण करून जाणार तर आतलं पुरुषार्थाचं काम चालू राहील. आणि मग संध्याकाळी 5:30, 6, 7 वाजेपर्यंत, 6:30, 7 वाजेपर्यंत ती पर्सनल मीटिंग काही ना काही असतेच, तेव्हा त्यांना बोलावतो. आणि रात्री ही सगळी डिपार्टमेंट्स आहेत, 80-90 जेवढी डिपार्टमेंट्स आहेत अडालजमध्ये, सिमंदर सिटीत, तर त्यांना बोलावून पर्सनली ग्रुपला बोलावून थोडा वेळ गप्पा-टप्पा, पर्सनल गोष्टी होतात मग. आणि मग रात्री कधी पर्सनल मीटिंग होते, असं चालू असतं. कमिटींना बोलावून मीटिंग घेतो. आणि सगळे लोक आता हळूहळू सिस्टीम एवढी सेट झाली आहे, सगळी कमिटी, डिपार्टमेंट्स आपोआप सगळी कामं करत राहतात. आणि मग मला वेळ मिळतो तर मी माझ्या ज्ञानाचा पुरुषार्थ करतो. पुढच्या गोष्टी समजण्याचा पुरुषार्थ करतो दादाजींकडून. सामायिक प्रतिक्रमण माझं चालू असतं. आणि ते सगळं बघण्याचा पुरुषार्थही यातून चालूच असतो. दीपक काय करतोय? आणखी काही जाणू इच्छित आहे? आणि रात्री 11:30, 12, 12:30 वाजता झोपून जातो मग. आणि सकाळी उठायचं आणि जेव्हा आरामात मग चिंता नाही करायची. दादा भगवान आपणावर सोपवलंय, आपण सांभाळा. आणि शुद्धात्मा म्हणत म्हणत झोपून जायचं. दादा भगवानांचा असीम जय जयकार असतो. आणि आपण जेव्हा दादा भगवानाचा असीम जय जयकार म्हणवता तेव्हा आपण सगळीकडे दृष्टी बरोबर फिरवता, तेव्हा तुमच्यामध्ये काय भाव असतात ते सांगा. तेव्हा भाव हा असतो की सगळ्या शुद्धात्म्यांचं दर्शन घेतो. हां. कारण आज तर चरणस्पर्शाचा संयोग मिळाला, पण नेहमीच तर असे सत्संगाच्या वेळी चरणस्पर्शाचा संयोग होत नाही. ॲटलिस्ट दर्शन तरी झालं तरी संतोष वाटतो सगळ्यांना. आणि दादाजी सुद्धा असंच करायचे की सगळ्यांच्यातला शुद्धात्मा पाहायचे. दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणायचे तेव्हा. तशीच पद्धत चालू ठेवली आहे की सगळ्यांचा शुद्धात्मा पाहायचा, सर्वांना संतोष वाटला पाहिजे. हां, धन्यवाद जय दीपकभाई. सच्चिदानंद. हे प्रत्यक्ष प्रतिक्रमण आणि परोक्ष प्रतिक्रमण यातनं कोणतं जास्त बेनिफिशियल आहे? आता संयोगाच्या अधीन असेल, कोणी माणूस असा असेल की आपण मान वाकवून माझी माफी मागा, मी माफी मागते तर मारेल, सुधारत नाहीयेस, माफी मागतेस, निघून जा, तर मग परोक्ष चांगलं आहे. आणि समजा मम्मी पप्पा जसे आहेत आणि माफी मागायला गेलं, मुलगा नाही 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 नाही, काही हरकत नाही, हरकत नाही, तरी प्रत्यक्ष करणंही चांगलं आहे. दीपकभाई, पण असं होतं ना की परोक्ष प्रतिक्रमण होऊ शकतं पण प्रत्यक्ष नाही होऊ शकत. काही हरकत पेरेंट्स नाही. आहेत तर त्यामुळे तर प्रोटेक्शन झालं ना इगोचं. नाही, हरकत नाही, पण परोक्षही करा. आणि तुम्ही प्रतिक्रमण करणं मुख्य नाही, चुका करणं बंद मुख्य आहे. चुकांना धुवून टाका, पुन्हा पुन्हा होऊ नये त्याची जागृती ठेवा, मुख्य गोष्ट ती आहे. आणि आईवडिलांना दुःख होऊ नये ते त्यांना सगळ्यात आधी सांभाळायचं आहे. फर्स्ट सर्कल ते सांभाळा. घरात आई बाप आहेत, भाऊ बहीण आहेत, ते फर्स्ट सर्कल. नातेवाईक आहेत, फ्रेंड्स आहेत, नातेवाईक सेकंड सर्कल, फ्रेंड्स सेकंड सर्कल.
शेजारी थर्ड सर्कल, सगळी सर्कल्स समजाई. आधी आई वडील भाऊ बहीण त्यांना एक दुसऱ्यांना दुःख होऊ नये अशा जागृतीत प्रथम राहायचं आहे. आईला दुःख भलेही हो, माझ्या फ्रेंडला सांभाळायचं आहे, तर फ्रेंडला सांभाळून आईला दुःख देणं बरं नव्हे. फ्रेंडच्या सोबत फ्रेंडसारखं रिलेशन, की नाही आज माझ्या आईला दुःख होतं आहे, मी नाही येणार तुझ्यासोबत. गर्लफ्रेंड असेल ना तुमची, हां, तर त्यांना दुःख नाही, त्यांना दुःख झालं तर चालेल, पण मम्मीला दुःख व्हायला नाही पाहिजे. तर हे मम्मीला दुःख देऊन फ्रेंडला सांभाळतायत, ते चांगलं नाही. दीपक भाई असं आहे ना, की माझं म्हणजे मी खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे. जर काही काम करत असेल तर माझं मोजणं चालू असतं. हेच वाटतं की नाही केलं पाहिजे पण होत नाही. हां, एवढंसं पण काम असेल तरी मम्मी पण म्हणते, की "ते कसं मोजतेस तू? एवढं दीपक भाई नाही बघतेस पण तुझ्या लक्षातच नाही नाही, येत नाही, का नंतर काही?" आज जी आपली चूक आहे ती सुधारायची. शक्ती मागा, की दादा भगवान माझ्या विचाराने, समजुतीने कोणाला दुःख होऊ नये असा व्यवहार करण्याची मला शक्ती द्या. हळू शक्ती वाढेल तुमची. आणि दीपक भाई जसं प्रतिक्रमण कधी कमी होत असतं तर मी असं म्हणते विचार येतो, की बघ आता तू ज्ञान नाही घेतलंय पण तू फक्त आता प्रतिक्रमण करतेस, तर विचार कर तू केवळ ज्ञान प्राप्त केलंस तर तुला किती आनंद मिळेल. आपोआप प्रतिक्रमण चालू होतं. ते बरोबर आहे. पण करा. पण तुम्ही तर प्रतिक्रमण करता म्हणजे कशाचं करता? स्वतःच्या दोषांचं प्रतिक्रमण करायचंय. समोरच्याला दोषी पाहिलं तर आपण प्रतिक्रमण करायचंय. समोरच्याला दुःख दिलं ती आपली चूक आहे असं समजून आपण प्रतिक्रमण करायचंय. समजतंय आता हे ना? आपण मागच्या वेळी असं म्हणाला होतात म्हणूनच झालं, नाहीतर असं झालंच नसतं. काय? प्रतिक्रमण. नाही, आता थोडं समजलं ना जास्त? हो, हो. आता होईल हां. जय सच्चिदानंद. विक्रमसिंग पटेल. पूज्यश्रींच्या चरणी शतशत नमन. हां, बोला. माझ्या निमित्ताने गोहत्या घडली आहे, त्यासाठी काय? त्यासाठी काही नाही, नंतर प्रतिक्रमण करा. हं. आणि जे संयोग जुळले, ज्या निमित्ताने झालं, जो व्यवहार झाला, ते सगळं आठवून मनापासून तुम्ही पश्चात्ताप करा. हो, झाडावर चढलो होतो. तिथून लाकूड पडलं, ते गाईच्या कमरेवरच पडलं. लाकूड पडलं? हो, तुम्ही पडलात झाडावरून? हो. झाडावरून पडलं ते सगळं. ओ, ते कापताना हो, हो. फांदी, झाड तोडताना फांदी, हो. तर ती गाईला लागली हो, आणि मग ती मेली. हो. हां, म्हणजे तर ही तुमची इच्छा नव्हती, पण झालं हे. हो. तर मग बसून प्रतिक्रमण करा. आता शुद्धात्म्याला आठवून दादा भगवानांच्या साक्षीने ह्या जीवाची हिंसा झाली आहे, मनापासून माफी मागतोय, माझं हे इंटेन्शन नव्हतं. ही माझी अज्ञानता होती, खरंच अज्ञानता होती. ही माझ्या निमित्ताने जीवाची हिंसा होऊ नये, अशी कृपा करावी, प्रार्थना करा हां. होय. आणि फाईल नंबर 2 ला ज्ञानाच्या पूर्वी खूप मारपीट केली आहे मी. हो, हां, हो. थोडीशी. त्याच्यावरही आपोआप पडलं का लाकूड? नाही. आता नाही. आली आहे का फाईल? नाही, आणण्याचा विचार केला होता पण मानत नाही. हां. आता प्रतिक्रमण येईल पण माझ्याकडून होत नाहीये तसं काही. नाही, आता तर बंद केलंयत ना ज्ञान घेतल्यावर होय. सगळं? इथून ज्ञान घेतल्यानंतरच रूममध्ये जाऊन साष्टांग नमस्कार पण केला होता माफी मी. मागितली आहे? हो. कुठे आहेत? घरी आहेत? सरजी ती इकडे आले नाहीत? नाही. तर ज्ञान आधी घेतलं होतं तुम्ही. हो, तर त्याच वेळी माफी सुद्धा मागितली? हो, आणि ज्ञानानंतर सगळं बंद केलंत ना मारणं झोडणं? हो. नंतर थोडा तर वाटतो पण राग. मार मारहाण नाही शब्दांनी. करत. हो, त्याचंही प्रतिक्रमण करता ना? हो, हो त्यांनाही करतो. चांगलं वाटत असेल की आधीपेक्षा सुधारलेत आपले पतिदेव. हो. सुधारलेले वाटतायत. बोलत तर नाही पण बाकी प्रेमाने व्यवहार थोडा तरी होतो ना. हां, हां, हां. तर ध्यानात ठेवा, कुणालाही दुःख देऊन आपला मोक्ष कधीच नाही होऊ शकत. हं. आणि घरच्यांना तर दुःख द्यायलाच नाही पाहिजे. हं. दिलं तर मनापासून पश्चात्ताप करा आणि निश्चय करा, पुन्हा दुःख द्यायचं नाहीये. हं. आणि प्रेमाने राहा एक दुसऱ्यांसोबत. हां. हां? पूज्यश्री एकच वाक्य थोडं धरून चाला, एक दुसऱ्याचे दोष नाही पाहायचे, एकमेकांना दुःख नाही द्यायचं. गौतम डे बोला. जय सच्चिदानंद. मी वडिलांची माफी मागू इच्छितो. हां, बोला. तसे घरात तर सर्वांना मी खूप दुःख दिलंय, पण ते लोक त्यांचं मी प्रतिक्रमण करतो. प्रत्यक्ष नाही, परोक्ष करतो. ठीक आहे. आज मी वडिलांची 1 to 1 तुमचे वडील आलेत का? हां, आले आहेत. इथे हां, मग समोर बसले आहेत. माफी मागा हां. हां. आणि पुन्हा दुःख होऊ नये असा व्यवहार ठेवा. काय? जसे काल इथे येतानाही दुःख झालं ज्ञान घेतल्यानंतर. त्यानंतर वडिलांना वाटलं, की मी असंच दुसरं काहीतरी करतोय, की काहीतरी वेगळं करतोय. ठीक आहे. त्यांनी प्रतिक्रमण केलं नाही, त्यांना दुःख इनडायरेक्टली आणि होतंय की तुमच्याकडून दुःख देता तुम्ही? त्यांना दुःख होतंय तुमच्या व्यवहाराने. हां, तुमची होतंय. इच्छा नाहीये पण ना, असं काही जेव्हा घरी असतात ओरडतात ना किंवा हां, काही वाईट शब्द बोलून दुःख नाही ना देत त्यांना? नाही असं काही दुःख नाही देत पण झालंय. आता नका करू हां. हां. आता लक्षात नाही, आता ठेवा. नाही आता करणार बघा मी. वडिलांचे खूप उपकार आहेत आणि बघा आपले वडील किती चांगले आहेत, की इथवर तुमचं म्हणणं ऐकून आलेत. हां, तर माफी मागा वडिलांची बरं ठीक आहे. आणि नंतर प्रेमाने राहा. हां, माफ करा, नंतर
प्रेमाने राहा एकमेकांसोबत. दादा भगवानांचा असीम जय जयकार हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. ठीक आहे. पुन्हा असं नाव व्हावं यासाठी आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. रिचा खंडेलवाल. दीपकबाई, जेव्हा मी पूजा करते आणि दादाबाईंचं स्मरण करते तेव्हा बोलताना म्हणजे पूजा करते वेळी मला रडायला येतं आणि रडल्यानंतर माझं डोकं खूप दुखतं. तरी तरी पण जोवर मी पूजा करते, ध्यान लावते, तर म्हणजे रडल्याशिवाय मला राहवतच नाही. तर मी काय करू? पण कोणत्या कारणामुळे रडू येतं? खूप आनंद होतो का दुःख होतं? नाही, माहित नाही, आतून एवढं दुःख प्रगट होतं, कंठ दाटून येतो माझा. हो, पण का असं? म्हणजे मी काही चूक केली आहे का, की मी कित्येक जन्मांपासून भटकते आणि मला ज्ञान मिळावं असा भक्तिभाव आहे तो? हो, हे असंच वाटत असतं मला. तर भक्तिभावात काहीच हरकत नाही. हृदय भरून येतं, चांगलंच आहे. नाही, पण त्यामुळे मग माझं तर मग डोकं रडून मोकळ्या व्हा, रडत राहा. मनापासून दादाजींना प्रार्थना करा की आता या मोक्षाचा मार्ग कधी सुटू नये. मोक्षाला जायचंय. मोक्ष सिमंदर स्वामीं मला पुढील जन्मी शरणी जायचंय आणि मोक्षगती मिळवायची अशी मला कृपा करावी. बस प्रार्थना करत राहा. अशी सगळं काही मग चांगलंच होईल. पण दादा, ते दीपकभाई त्यावेळी डोकं दुखतं, मग नाही, हरकत माझं नाही. अभ्यासाचं मग पुन्हा थोडं पाणी, चहा वगैरे पिऊन पुन्हा अभ्यास करायचा आणि अभ्यासाची वेळ झाली की मग आपल्या कॉटवर बसायचं. देवघरात जाऊ नका. चरणविधी वाचा, आपोआप शांती लाभेल तुम्हाला. आणि दीपकभाई, दुसरा प्रश्न माझा हा आहे की सेल्फ कंट्रोल जो आहे तो माझा कसा मी वाढू? बस सेल्फ कंट्रोल पॉझिटिव्हिटीने वाढवा. ह्या रुचाला वेगळं ठेवा. मी शुद्धात्मा आहे. रुचाला सांगायचं की चांगल्या प्रकारे निश्चय कर, दादाजींकडे शक्ती माग आणि प्रयत्न कर. परिणामांचा विचार करू नको. काय होईल असे निगेटिव्ह विचार करू नका. निगेटिव्ह विचार आले तर वेगळे ठेवा. गेट आउट. दादाजींवर सोपवलंय. दादाजींची कृपा आहे. सगळं काही चांगलं होईल. मला चांगला प्रयत्न करू द्या. हो, जय सच्चिदानंद.